आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि हे रायते गाव आणि या रायते गावातील हे सुरोशी परिवार, आपल्या या सुरोशी परिवारातील दादा कैलासवासी उमेश चिंतामण सुरोशी दादांना सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि आज त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. दादांच्या पश्चात दादांचे आई वडील असतील, अर्थात श्री चिंतामण हाशा सुरोशी बाबा. दादांचे काका असतील श्री शिवराम हाशा सुरोशी काका. त्याचप्रमाणे दादांचे भाऊ असतील जगन्नाथ कृष्णा सुरोशी, अरुण सीताराम सुरोशी, प्रथमेश उमेश सुरोशी मुलगा, त्याचप्रमाणे भरत कृष्ण सुरोशी भाऊ, त्याचप्रमाणे शिवाजी चिंतामण सुरोशी भाऊ, देवीदास शिवराम सुरोशी भाऊ, त्याचप्रमाणे विशाल अरुण सुरोशी पुतण्या. अशा प्रकारे दादांच्या मुली असतील मानसीताई, तन्वीताई आणि दादांची धर्मपत्नी असेल आमची नीताताई. त्याचप्रमाणे हा संपूर्ण सुरोशी परिवार, आप्तेष्ट आणि मित्र परिवार, ग्रामस्थ मंडळी. खर तर दादांचा मृत्यू म्हटल्यानंतर एक स्वप्नवत ज्याला माहिती झालं त्याला स्वप्नच पडल्यासारखं झालं. स्वप्नवत मृत्यू झाला त्या ठिकाणी. कारण बोलता चालता हसता खेळता आणि अतिशय कमी वयामध्ये, बरं का, एक थोडं अस्वस्थ काय वाटावं, छातीमध्ये कळ काय यावी आणि हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दादांनी तुमचा आमचा निरोप घेतला. दादांचं देहावसन झालं. या ठिकाणी या सुरोशी परिवाराचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य पाहायला मिळतंय. आणि दादांचं सुद्धा कार्य अशा प्रकारे सुरू होते की अतिशय मेहनती, अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी जगले वागले. जेवढं चांगलं कार्य करता येतील तेवढं चांगल्या प्रकारे कार्य केलं. आणि मला तरी वाटतंय की ज्या वेळेला या आपल्या रायते गावामध्ये कमी प्रमाणात रिक्षा होत्या किंवा नव्हत्याच, त्यावेळेला दादांचा रिक्षा चालवणं हा व्यवसाय होता. हक्काने कोणीही कोणत्या वेळेला कधीही सांगावं आणि दादांनी लगेच त्यासाठी ती सेवा करावी किंवा लगेचच त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने त्यांना सहकार्य करावं. अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी दादांनी केलं. आणि अतिशय कमी वयामध्ये, साधारणतः 50 पर्यंत वय असेल ना दादांचं, 45, 50, 45, 45-50च्या दरम्यान मध्ये खऱ्या अर्थानं दादांनी तुमचा आमचा निरोप घेतला. आणि आज त्यांचं उत्तर कार्य आहे. उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आमच्या जन्माविषयीच या ठिकाणी भगवंताने सांगितलेले, संतांनी मार्गदर्शन केलेलं आहे. दुःखाशी कारण जन्म झाला. जन्म झाला तिथूनच दुःखाला सुरुवात झालेली आहे प्रत्येकाच्या, बरं का. त्याला कारण काय, तर जन्म आमचा अशा अवस्थेत झाला आणि जन्म झाल्यानंतर आम्हाला मुख्य म्हणजे ज्या भगवंताचं स्मरण व्हायला हवं होतं, ज्या देवाचं स्मरण करायला हवं होतं, त्याच देवाचं विस्मरण झालं. ज्याने आईच्या गर्भातून आम्हाला व्यवस्थित सोडवलं, सुखरूप जन्माला घातलं, त्याच देवाला आपण विसरलो. ज्या देवाकडे आपण नवस केला, ज्या देवाला आपण प्रार्थना केली आणि आपले हाक ऐकले ज्या देवाने, त्याच देवाला आपण विसरलो. बरं, दुसरं म्हणजे आयुष्याचं गणित आमचं का चुकलं, तर त्याला कारण म्हणजे देवाला विसरलो, पण आम्ही स्वतःला सुद्धा आम्हाला विसरलो. कोहम म्हटलो ना आपण जन्माला आल्यानंतर. कोहम म्हणजे देवाचा तर विषय बाजूलाच राहिला, पण मी कोण आहे तेच विसरून गेला, बरं का. भगवंताने प्रत्येक माणसाला जन्माला घालताना काहीतरी उद्देशाने जन्माला घातलेले, बरं का माऊली. बाकी प्राणी पक्षी ते जन्माला येतात ना, बाकी जीव जे जन्माला येतात ना, ते त्यांच्या कर्माप्रमाणे तो फेरा आहे, त्या ठिकाणी त्यांचा जन्म आहे. नरदेह ठेविताच ठेविले आहे नीच योनी असं म्हटलेलं आहे. ज्या कारणास्तव जे साध्य करण्यासाठी
काहीतरी उद्देशाने भगवंताने आम्हाला या ठिकाणी पाठवलंय, त्याची जर ओळख न घेता जर आम्ही कसाही वागलो, कसाही जगलो, कसंही जर कार्य केलं, तर मग पुढे 83,99,999 योनी ठेवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. आणि तेवढ्या योनी असताना सुद्धा असं म्हटलेलं आहे, एका एका योनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा. तिकडे कर्माप्रमाणे ती योनी प्राप्त होत असते, कर्माप्रमाणे तो जन्म प्राप्त होत असतो. आमच्या गाठीला पाप आहे की पुण्य आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी ती योनी आम्हाला प्राप्त होत असते. पण नरदेह मात्र या ठिकाणी मनुष्य देह म्हणून जन्माला येत असताना भगवंत प्रत्येकाला जन्माला घालताना काहीतरी वेगळ्या प्रकारचा उद्देश असतो, काहीतरी साध्य करावं म्हणून आम्ही या ठिकाणी जन्माला येत असतो. भगवंत आम्हाला जन्माला घालत असतो. आम्हाला त्याचं मार्गदर्शन नसल्यामुळे, आम्हाला त्याचं ज्ञान नसल्यामुळे मग काय होतंय माहितीये का, ज्या उद्देशाने भगवंताने आम्हाला जन्माला घातलेला आहे ना, ते कारण, तो उद्देश बाजूलाच राहतोय. आणि मग आम्ही नको त्या गोष्टींमध्ये अडकून राहतोय. एक तर मायेच्या जाळामध्ये, अज्ञानामध्ये, अंधश्रद्धामध्ये, देहबुद्धीमध्ये, भ्रमामध्ये, अशा अनेक गोष्टींमध्ये आम्ही अडकून राहत असतो. मग काय होतंय, ज्या कारणास्तव नरदेह आम्हाला भगवंताने दिलेले ते कारण, ते काम, ते कार्य न साध्य झाल्यामुळे नको ते आमच्याकडून घडतंय, नको ते आमच्याकडून घडतंय. आम्ही वीज आमच्या घरामध्ये जोडली जाते, इलेक्ट्रिसिटी, लाईट आपण आपल्या घरामध्ये घेतो. आम्हाला उजेड मिळावा म्हणून, प्रकाश मिळावा म्हणून, आमचे पंखे त्या ठिकाणी चालावेत, आम्हाला हवा मिळावी म्हणून आम्हाला जी उपकरणं घरामध्ये आहेत ती उपकरणं व्यवस्थित कार्यरत व्हावी, काम करावं म्हणून आम्ही लाईट जोडून घेतो. शॉक लागावी म्हणून कोणी लाईट जोडून घेतो का? मला शॉक लागली पाहिजे म्हणून घरात लाईट जोडून घेतो का आपण? पण तिथे जर आमचं वापरणं चुकलं, ज्ञान जर नसेल, वायरी जोडण्यामध्ये जर काही चुकलं, हाताळण्यामध्ये जर चुकी झाली, तर शॉक लागल्याशिवाय राहत नाही. शॉक लागण्याच्या उद्देशात आम्ही लाईट घेतलेली नाही, पण हाताळण्यामध्ये चुकलं तर शॉक लागल्याशिवाय. आम्ही गाडी घेतोय, 4 चाकी गाडी घेतोय, दुचाकी गाडी घेतो, 3 चाकी गाडी घेतोय, जे आम्ही वाहन घेतोय अपघात व्हावा म्हणून वाहन घेत नाही. कळतंय का? अपघात व्हावा म्हणून वाहन घेत नाही, पण आमचं चालवणं जर चुकलं, नजर हटी दुर्घटना घटी, आमची नजर जर बाजूला झाली, चालवणं जर आमचं चुकलं, तर अपघात झाल्याशिवाय राहत नाही. आम्हाला नरदेह भगवंताने दिलेला आहे, वाईट कर्म करण्यासाठी नाही, पाप कर्म करण्यासाठी नाही, अधर्म करण्यासाठी नाही, अनितीने वागण्यासाठी नाही. पण आम्हाला जर मार्गदर्शन मिळालं नाही, आम्हाला जर ते ज्ञान प्राप्त झालं नाही, तर ते घडल्याशिवाय राहत नाही. आणि ते घडावं म्हणून आम्हाला भगवंताने नरदेह दिलेला नाही. आता साधं उदाहरण आहे बघा, जन्माला येणाऱ्या बाळाच्या मनामध्ये काही पाप असतंय का बरं? जन्मजात जे बाळ जन्माला येतंय त्याच्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष असतो, मत्सर असतो, तिरस्कार असतो, पाप असतो, दुर्बुद्धी असते. तुम्ही 10 बाळ 5 दिवसापूर्वी जन्माला आलेली 10 बाळ एकत्र ठेवा आणि ओळखून द्या, दाखवा कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या विचाराचा आहे. ओळखू आपण? नाही ओळखू शकत. म्हणजे भगवंताने जन्माला घालताना आम्हाला कुठल्याही प्रकारचं पाप नाही, दुर्बुद्धी नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही, निर्मळ आणि स्वच्छ अवस्थेमध्ये जन्माला घातलेला आहे. स्वच्छ अवस्थेमध्ये जन्माला घातलेला आहे. बरोबर आहे की नाही? हा जन्माचा विचार झाला. मधल्या काळामध्ये बरंच उपयोग व्याप करतोय मनुष्य, मृत्यू येईपर्यंत नाही का, बराच पसारा करतोय ना. सुरुवातीला जोपर्यंत धडधाकट आहे, तारुण्य आहे, सगळ्या प्रकारचं संचित आहे, तोपर्यंत पसारा करण्यातच त्याचं तारुण्य जातंय आणि वृद्धपंथी आवरण्यात जातंय. बरोबर आहे की नाही? पसारा करण्यातच त्याचं आयुष्य निघून जातंय आणि मग नंतर ते आवरण्यात, सावरण्यामध्ये त्याचं आयुष्य निघून जातंय. बरं का? आता शेवटचा विचार जर आम्ही केला बघा, सुरुवातीला 10 दिवसांपूर्वी 5 दिवसांपूर्वी जन्मलेली 10 बाळकं जर आम्ही एकत्र ठेवली, तर आम्ही कुठेही ओळखू शकत नाही कुठल्या जातीचा, कुठल्या पंथाचा, कुठल्या कर्माचा, कुठल्या विचाराचा आहे.
बरं का, नाही ओळखू शकत आम्ही त्या ठिकाणी. नंतर मृत्यूनंतरचा जर विचार केला तर परवा वारलेल्या 10 माणसांची राख जर आम्ही वेगवेगळी आणून सरळ अशी एका रांगेमध्ये ठेवली तर कुठल्या जातीच्या माणसाची राख आहे ओळखू शकतो? कुठल्या पंथाच्या, कुठल्या विचाराच्या, कुठल्या कर्माच्या माणसाची राख आहे ओळखू शकतो का? तिथेही भेद राहत नाही ना, तिथेही काही फरक राहत नाही ना. मग भेद फरक या सगळ्या गोष्टी कुठे आहेत? मधल्या काळामध्ये आहेत, ज्याला आम्ही आयुष्य म्हणतोय. बरं का, आता साधं उदाहरण आहे, जर देवाने प्रत्येक माणसाला जन्माला घालताना जर कुठल्याही प्रकारे पाप बुद्धी नाही, दुर्बुद्धी नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, अतिशय निर्मळ आणि स्वच्छ अवस्थेमध्ये जर जन्माला घातलेला आहे, तर मग नंतर त्याला बरंच काय 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 केव्हा स्पर्श करतंय बरं? सुरुवातीला ते बाळ जन्माला असताना त्याच्यावर आई संस्कार करत असते, नाही का? आई संस्कार करत असते ना, वडील त्याला मार्गदर्शन करत असतात. आणि प्रवचन श्रवण करण्याचा उद्देश एवढाच आहे, कीर्तन श्रवण करण्याचा उद्देश एवढाच आहे की त्यावेळेला आम्हाला काय संस्कार करायचे ती बुद्धी आम्हाला सुचली पाहिजे, ते ज्ञान आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. बरं का माऊली कुठेही जन्माला येतात का? जिथे रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत आहेत ना, त्याच ठिकाणी माऊली जन्माला येत असतात. जिथे कनकाई माता आणि बोलोबा आहेत ना, तिथेच जगद्गुरु तुकोबा जन्माला येत असतात. जिथे शहाजी महाराज आहेत आणि जिथे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आहेत ना, त्याच ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती जन्माला येतात. मांडीवर घेऊन त्यांना गोंजारायचंय, पण सगळं काही प्रेम माया लावत असताना संतांचं चरित्र ऐकवायचं आहे, रामायण महाभारताच्या गोष्टी ऐकवायच्या आहेत. कारण संस्कारे ज्ञान उच्चते. तुमच्या मुलांनी तारुण्यामध्ये कसं वागावं, कसं जगावं, याची सुरुवात लहानपणापासूनच होते. ते संस्कार, ते मार्गदर्शन लहानपणापासूनच आम्ही त्या ठिकाणी ते दिले पाहिजेत. त्याच्याही पलीकडे सांगू का, एखाद्या फळझाडाचं रोपट लहान आहे तेव्हाच त्याची काळजी घ्यावी लागते. बाबा बरोबर आहे की नाही? निवारल्यावर नाही, निवारल्यावर मग तेवढी काळजी घ्यायची गरज लागत नाही. त्याला वेळेवर पाणी, त्याला वेळेवर खत, त्याला वेळेवर फवारणी. कधी? जोपर्यंत लहान आहे ना तोपर्यंत. एकदा निवारलं ना की मग त्याचं ते काम बरोबर करत असते. आम्हाला जन्माला घातलं देवाने, ज्या अवस्थेमध्ये जन्माला घातलेला आहे, स्वच्छ निर्मळ पवित्र स्थिती आहे, पापबुद्धी नाही. पुढेही जर आम्हाला त्याच पद्धतीने कर्म कार्य करायचं असेल तर सुरुवातीला ते मूल कोणाच्या अधीन असतंय, कोणाच्या विचारामध्ये असतंय? आई वडिलांच्या विचारामध्ये असतंय. आता साधं उदाहरण आहे, प्रत्येक आईला असं वाटतंय की माझं मूल, माझं बाळ छान सुंदर दिसावं. बाबा बरोबर आहे की नाही? मुलगा कसाही जरी असला, भले शेजाऱ्यांना आवडत नसेल, पण आईला आवडत नाही असं आहे का? जन्म देणाऱ्या आईला आवडत नाही असं आहे? मुलगा शेजाऱ्यांनी जरी त्याला काही बोलत असतील, काही दोष देत असतील, काही त्याचा अपप्रचार करत असतील, तरी बाप मात्र त्याच्याबद्दल चांगलाच बोलत असतो. कारण बापालाही वाटतंय माझा मुलगा चांगला असावा, चांगला वागावा, चांगला राहावा. आईलाही असं वाटतंय माझी मुलगी, माझा मुलगा चांगला राहावा, चांगला वागावा आणि चांगला दिसावा. बरं, मग आई वडिलांना समाधान कशात आहे? त्याच्यातच आहे. आई किती सुंदर दिसते ना याच्यावर आईचा विषय नाहीये अवलंबून, समाधान किंवा सुख. माझं बाळ किती सुंदर दिसते ना त्याच्यावर तिचं सुख अवलंबून आहे की नाही? बाळ होईपर्यंत आई स्वतःकडे लक्ष देते, ठीक आहे, स्वतःच्या सुंदरतेकडे लक्ष देते, स्वतःच्या मेकअप कडे लक्ष देते. पण ज्या वेळेला बाळ होतंय ना त्यावेळेला तिचं अधिक लक्ष कोणाकडे असतंय? कोणाचा विचार करते ती? आता बाळाचा विचार करते. बरोबर आहे की नाही? मग बघा ना, एखाद्या ठिकाणी आपल्याला असं ऐकायला असं पाहायला मिळतंय, एखादी आई बिचारी घरामध्ये नाही का, जर तिला डबा वगैरे करून द्यायचा असेल, लवकर जर घराच्या बाहेर पडायचं असेल तर बिचारी पहाटी उठते ती, नाही का, आणि सगळं बाळ उठायच्या आधी तिला आवरायचं असते. तिला माहितीये माझं बाळ उठलं ना की मग मात्र मला आवरून देत नाही, मग त्याच्या बरोबरच मला त्याच्या जवळच मला राहावं लागतंय, त्यालाच मला घ्यावं लागतंय.
मग तिची बिचारीची धावपळ असते. उठल्याबरोबर पहिले स्वतःचं आवरणं, स्वतःचं कुठं आवरलं नाही आवरलं की मग लगेचच पतीला ते डबा भाकरी भाजी बनवून देणं, मग लगेच ती भांडी आवरणं, कपडे आवरणं. का तर तिच्या मनामध्ये फक्त एकच विचार असतो, मूल बाळ उठाच्या आधी मला हे सगळं आवरायचंय, झाडलोट वगैरे सगळी करायची आहे. आता मला सांगा, एवढं सगळं आवरता तिला मेकअप करायला वेळ मिळाला असेल का? मला सांगा ना, मिळाला असेल तिला? एवढं सगळं आवरता तिला मेकअप करायला वेळ मिळाला असेल? अहो, तिच्या केसांकडे तिचं लक्ष नसतंय बिचारीचं, तिच्या पातळाकडे, तिच्या साडीकडेही लक्ष नसतंय तिचं, कुठे खोचलेली कशी काय नाही का. आणि त्यातल्या त्यात काम करता करता जर हाताला काही लागलं ना तर ती नाही पोतेरा शोधायला जात, नाही ती कुठला कपडा शोधायला जात, पटकन पुसून घेते ती अंगालाच, आपल्या पातळालाच, आपल्या साडीलाच पुसून घेते ती हात. म्हणजे त्याच्याकडेही लक्ष नसतंय तिचं. पण तेवढ्यात जर बाळ उठलं ना तिचं, तर ती काय करते माहितीये का? सगळं काम हाती ठेवते आणि काय करते, ती बाळाला घेते. बरं का, एकदा बाळाला घेतलं की मग तिथून तिची सुरुवात होते बाळाच करायची. मग त्याला मस्त की अगदी आंघोळ घालते, बरोबर आहे की नाही. आता आईच्या आंघोळीला लाईफ बॉय किंवा अजून काय असेल ते साबण जो घरात उपलब्ध असेल तो, नाही का, जो असेल तो. पण बाळाच्या आंघोळीला महागडा साबण ना. आता मला सांगा, त्या महागड्या साबणाचा गंध बाळाला आहे की आईला आहे? सुगंध कोणाला आहे? बाळाला काय कळतंय कुठला साबण लावलाय तो, पण त्याचा सुगंध आई घेते ना. समाधान बाळाला की आईला? आईला, बरोबर आहे की नाही. बरं, आंघोळ झाल्यानंतर ज्याला अजून शी शू काय ते कळत नाही, त्याला नवीन कपडे आईसाठी का बाळासाठी? बाळाला काय कळतंय हो, तुम्ही नवीन कपडे घातले तरी पण ते लगेच शू करून मोकळ होते, शी करून मोकळ होते. त्याला काय माहिती नवीन घातले का जुने घेतले, बाबा बरोबर आहे की नाही. पण त्या बाळाला नवीन कपडे घालण्याचा आनंद कोणाला आहे? आईला आहे. बरं का, आता त्याला काजळ लावते बिचारी, पावडर लावते नाही का, मस्त की लिपस्टिक लावते, चांगला अगदी मस्त सजवते. आणि ऐका ना, एकदा त्या बाळाची मेकअप झाली ना, रंगरंगोटी झाली ना, गंध पावडर झाली ना, की ती आई बाळाच्या कपाळाच्या बाजूला, गालाला, हनवटीला एक एक काळा ह्या लावते ना, बाबा बरोबर की नाही. काळा टिपका लावते. का माहितीये का? लोकांची नजर लागायची तेव्हा लागेल, पण आईला काय वाटतंय माहितीये का? माझीच नजर लागता कामा नये त्याला. एवढं सुंदर दिसतंय ते बाळ, एवढं सुंदर दिसतंय. आणि ऐका, सकाळपासून ज्या आईने एकदाही स्वतःचा चेहरा आरशात बघितला नाही ना, ती आई सतत त्या बाळाकडे पाहतच राहते. कारण तिला समाधान, तिला आनंद स्वतःकडे पाहण्यात नाही, बाळाकडे पाहण्यात आहे. आता जरा आपण हे कपडे बिपडे सगळे घेतले की नाही, कपडा, साबण, सगळी गंध पावडर, जरा आपण कर्माचा पण विचार करू, कार्याचा पण विचार करू. तेवढीच मेहनत जर आम्ही त्याच्यावर संस्कार करण्यात घेतली तर, तेवढीच मेहनत जर आम्ही त्याला मार्गदर्शन करण्यात घेतली तर, दुर्दैव काय आहे माहितीये का? रडायला लागलं की आम्ही लगेच मोबाईल देतो, पण हरिपाठाची मालिका देत नाही. खेळ ना बाबा त्याच्याशी. काय समजतंय? कारण त्यालाही माहिती आहे, आईलाही माहिती आहे, ते मोबाईल दिला की लगेच गप्प बसेल. त्याला आवड कसली आहे, कसली आवड आहे त्याला. असो, कुठल्याही आईला किंवा कुठल्याही वडिलांना असं वाटत नाही की माझ्या मुलीने किंवा मुलाने वाईट वागावं, वाईट जगावं, वाईट कर्म करावीत. म्हणून आई वडील आपल्या पद्धतीने, प्रत्येक आई वडील चांगल्या प्रकारे चांगलंच मार्गदर्शन मुलांना करत असतात. कारण आम्ही कसेही जरी असलो आणि आम्ही कुठल्याही घरात जरी जन्माला आलो ना, तरी प्रत्येक आईला प्रामाणिकपणे एकच वाटतंय, माझ्या पोटी जन्माला येणारा माझं बाळ श्रीरामासारखं असावं. माझ्या घरात श्रीराम प्रभू जन्माला यावे, श्रीरामासारखं बाळ जन्माला यावं. माझ्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखं बाळ जन्माला यावं. माझ्या घरामध्ये माऊलींच्या प्रमाणे, तुकोबांच्या प्रमाणे कर्माचरण करणारं, भक्ती करणारं, परमार्थ करणारं बाळ जन्माला यावं, असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतंय. पण नंतर काय होतंय बरं? आपल्या वाटण्यावर अवलंबून नाही ना ते. आता तिकडे वाटण्याकडे गेला असाल तुम्ही,
की तिकडे सगळं वाटण्यावरच अवलंबून असते. कार्यातल्या भाज्या चांगल्या का होतात बरं? महिला बोलतात ना, आम्ही प्रयत्न करतोय घरी तेवढ्या भाज्या चांगल्या करायचा, पण का होत नाही माहितीये का? आम्ही वाटणा टाकण्यात कंजूशी करतो, आम्ही मसाले वापरण्यात कंजूशी करतो. तुमच्या वाटण्यावर ते अवलंबून आहे ना, हे वाटण्यावर अवलंबून नाही. आमचं जीवन जगणं, आम्ही राहणं, आम्हाला लाख वाटते आम्ही सुखी असावं, वाटण्यावर अवलंबून आहे का? आम्हाला लाख वाटते आम्ही संतांप्रमाणे जगावं, संतांप्रमाणे राहावं, वाटण्यावर अवलंबून आहे का? आम्हाला लाख वाटते आम्ही राजासारखं व्हावं, श्रीमंत व्हावं, आमच्या वाटण्यावर अवलंबून आहे का? नाही, आमच्या कर्म आचरणावर अवलंबून आहे. आम्ही काय करतोय, त्यासाठी काय प्रयत्न करतोय, ते प्रयत्नांवर अवलंबून आहे, वाटण्यावर नाही, तर आमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. बरं का? आता काही ठिकाणी कसं असतंय, उपजत जे गुण असतात ते काही ठिकाणी मग त्याच्या पुढच्या जगण्या वागण्याला आडवे येत असतात बाबा. बरं का? बरं का? काही ना, म्हणजे मुलगा बापाला काहीतरी बोलला ना, आईला आनंद वाटतो. हो, पाहुणे आल्यानंतर सांगते, पण परवा तो बापाला असा असा बोलला, तो कोणालाच घाबरत नाही. मुलगा अजून लहान आहे, पण आईला कौतुक काय, बापाला वाईट बोलला ना ते आनंदात सांगत असते, वडिलांना आनंदात, म्हणजे काही बोलला ते आनंदात सांगत असते. या गोष्टींचं कौतुक नाही वाटायला पाहिजे आपल्याला. तुमच्या दारामध्ये आताच कुठेतरी एखादं बोरीचं रोप निघतंय छोट, अंगण्याच्या मध्यभागी, तुम्ही ठेवाल का? बोरीचं आताच कुठेतरी एक रोप निघतंय, ठेवाल? कारण आपल्याला माहिती आहे, जर मोठं झालं तर येणाऱ्या जाणाऱ्याला काटे लागतील. पण नुसतं आपण पाहतच बसलो, याला काढलं पाहिजे बरं का, याला उपटलं पाहिजे बरं का, याला बाजूला केलं पाहिजे बरं का, नुसतं पाहत बसलो, बोलत बसलो, क्रिया केली नाही, ते मोठं झालं, काही कालांतराने त्याचे काटे टोचायला लागले, आणि काटे टोचायला लागल्यानंतर जर आपण प्रयत्न केला उपटायचा मुळासकट, येईल का? आता मोठं झालं ना ते, आणि मग जे मुळासकट येत नाही त्याला आम्ही तोडण्याचा प्रयत्न करतोय, पण जेव्हा तोडण्याचा प्रयत्न करतोय ना, तेव्हा ते डब्बल खालून फुटत असते. बाबा खरं आहे की खोटं आहे? डब्बल फुटत असतंय ते. म्हणून जे त्रासदायक आहे ना, ते लहान असतानाच काढून फेकून द्या. त्याच्याही पलीकडे सांगू का, तुम्ही बेननी कधी करता बरं? लावणी झाल्याबरोबर लगेच 10-12 दिवसांनी की 4 महिन्यांनी, 2 महिन्यांनी? बरोबर आहे की नाही बाबा? 10-12 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी आम्ही का लगेच बेंडीला सुरुवात करतो? तर आम्हाला माहितीये त्याच्या बरोबर जे काही गवत आहे ते आताच कुठेतरी जीव घेत असेल, आताच कुठेतरी ते उभं राहत असेल, त्याच वेळेला लगेच काढून टाकलं तर ते मुळासकट निघतंय. आणि तेच गवत जर आम्ही 1-1.5 महिन्यानंतर जर काढायला गेलो तर त्याने अशी मुळं पकडलेली असतात की काही केल्या ते निघत नाही. तसंच आमच्या मनातल्या विचारांचं आहे, आमच्या अंतःकरणातल्या विचारांचं आहे. लहान असतानाच जर एखादा विषय, एखादा विकार, एखादा विचार, एखादी वासना जर आम्ही उपटून फेकून दिली ना, तर तिचा त्रास आम्हाला पुढे होत नाही. पण तिला जर आम्ही सांभाळत बसलो, तिला जर आम्ही कुरवाळत बसलो, तिच्या आशा अपेक्षा जर आम्ही पूर्ण करत बसलो ना, तर मग शेवटी मोठं झाल्यानंतर ते आम्हालाच त्रासदायक होत आहे, हे 100% सत्य आहे. एका तरुणाला चोरीच्या आरोपामध्ये पकडलं, चोरीच्या आरोपामध्ये पकडलं. पण आता एखादा जर हातात भेटला नाही का, तुमच्याकडे होती का आता चोरांची भीती या 15 दिवसापूर्वी? रायत्यामध्ये नाही ना, रेवतीपासून पुढेच होती वाटतं. रेवती काही, बापसई काही, मामनोली काही. अहो, या रेवती गावातील तरुण तर जवळजवळ 15 दिवस सतत रात्रभर जागायचे, पोरं रात्रभर जागायचे. 2-3 चोऱ्या पण झाल्या त्या ठिकाणी, बरं का. अशा वेळेला सर्वत्र ती तसं वातावरण निर्माण झालेलं आहे, फार अगदी मामनोली पासून तर इकडे सगळ्याच गावांमध्ये, बरं का. चोर आलेत म्हणून रात्रीचे येतात, चोरी करतात. 1-2 चोऱ्या पण घडल्या त्या रेवती गावामध्ये, बरं का. अजून आजूबाजूला पण घडल्या झाल्या चोऱ्या. बरं, असू द्या. तर मग असू द्या, म्हणजे तसं नको व्हायला पाहिजे होतं. पण महत्वाचा विषय काय आहे की असं वातावरण असताना जर एखादा चोर सापडलाच तावडीत, पब्लिकच्या नाही हो का, पब्लिकच्या जर सापडला तर तो मला नाही वाटत की राहील म्हणून दुसरी चोरी करायला.
पण पोलिसांच्या ताब्यात जर सापडला तर त्याला काय करतात, रट्टवून त्याच्याकडून सगळे गुन्हे कबूल करून घेतात. आणि मग आतापर्यंत जेवढे झाले, जेवढ्या तक्रार आहेत ना, तेवढ्या त्याच्यावर देतात लादून. तसं झालं ज्या वेळेला एका मुलाला, एका तरुणाला चोरीच्या आरोपामध्ये पकडलं, त्यावेळेला त्याला रिमांडमध्ये घेऊन मारून बऱ्याचशा चोऱ्या कबूल केल्या त्याने, बऱ्याचशा चोऱ्या कबूल केल्या. तेव्हा समजलं की आतापर्यंत जे काही मोठमोठ्या जे काही चोऱ्या झाल्या होत्या, मोठमोठे जे काही गुन्हे झाले होते, तो एवढा मोठा गुन्हेगार निघाला, एवढा मोठा की त्याला फाशीची शिक्षा जरी दिली तरी कमी. ऐकताय ना? एवढा मोठा गुन्हेगार तो निघाला की त्याला फाशीची शिक्षा दिली तरी कमी. ठीक आहे, मग त्याला ती फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, सांगण्यात आली. आणि मग त्याला विचारलं, बाबा शेवटची इच्छा तुझी काय? तेव्हा त्याने सांगितलं, माझ्या आईच्या कानामध्ये मला फक्त एक गोष्ट मला सांगायची, बरं का, आईच्या कानामध्ये मला जाता जाता काही सांगायचं आहे, महत्वाचं सांगायचं आहे. ठरल्याप्रमाणे वेळेप्रमाणे त्याच्या आईला बोलावण्यात आलं, त्याला भेटायला पाठवलं. आईच्या कानाजवळ गेला आणि आईच्या कानाजवळ गेल्यानंतर आईला गोष्ट नाही सांगितली त्याने, काही सांगितलं नाही. आईच्या कानाला करकरून चावला तो. ऐकताय ना? आईच्या कानाला करकरून चावल्यानंतर आई किंचाळली, ओरडली. याला बाजूला केलं तिथे असलेल्या सगळ्या सेवकांनी. आणि बाजूला केल्यानंतर मग त्याला विचारलं, अरे तुला तर आईच्या कानात काहीतरी सांगायचं म्हणून तुला पाठवलं, चावशील असं माहिती नव्हतं, करून चावला तू, रक्त यायला लागला आईच्या कानातून, काय झालं काय तुला, का चावलास तू? त्यावेळेला त्याला सांगितलं, त्याने सांगितलं की आज तारुण्यामध्ये मला फाशीची शिक्षा होते, अनेक गुन्हे माझ्याकडून घडले. ज्या वेळेला मी शाळेत जायचो त्यावेळेला लोकांच्या पोरांच्या पेन्सिली चोरून आणायचो, लहानपणी शेजाऱ्यांची भांडी चोरून आणायचो, शाळेत गेल्यानंतर शाळेतल्या काही वस्तू चोरून आणायचो. पण घरी आणल्यानंतर मी ज्या वेळेला माझ्या आई वडिलांना सांगायचो ना, त्यावेळेला त्यांना आनंद वाटायचा, का माझ्या मुलांना पेन विकत घ्यायला लागत नाही, माझ्या मुलाला वह्या विकत घ्याव्या लागत नाहीत, माझ्या मुलाला काही वस्तू विकत घ्याव्या लागत नाहीत. त्याच वेळेला जर माझं कानफाट फोडलं असतं ना माझ्या आई वडिलांनी, त्याच वेळेला जर 4 रट्टे मला मारले असते आणि मला जर मार्गदर्शन केलं असतं ना की दादा हे पाप आहे आणि याचं रूपांतर काय होईल, नरकात होईल, त्याच वेळेला जर हे मार्गदर्शन मला मिळालं असतं, त्याच वेळेला जर मला शासन शिक्षा जर माझ्या आई वडिलांनी दिली असती, तर आज एवढी मोठी शिक्षा बोगेपर्यंत आणि हे एवढे गुन्हे माझ्याकडून झाले नसते. महत्वाचा विषय असा आहे की आम्हाला भगवंताने जन्माला घालताना निर्मळ स्वच्छ अवस्थेमध्ये जन्माला घातलेला आहे. द्वेष नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही. त्याच्याही पुढे तुम्हाला सांगतो बघा, एखादा लहान मुलगा असा असतो त्याला माहिती नसतंय काय झालंय ते, मग तो काय करतो, आता लहान लहान पोरं कशी असतात माहितीये का, जेवायला मागतात, ताट घेऊन ते जेवण घेऊन शेजाऱ्यांच्या घरी जेवायला जायची पहिली, माहितीये का तुम्हाला? आता नाही जातात, तेवढा वेळ पण नाही राहिला त्यांना, नाही का? पहिले जायचे ना, मग 2-3 मित्र किंवा 2-3 मैत्रिणी त्यांच्या घरी मध्ये जेवायला बसायचे. आईला कळलं ना की हा त्यांच्या घरी गेला होता, तेव्हा ती आई बोलते, त्यांच्या घरी का गेलास तू? त्यांची आपली भांडण झाले, त्यांच्या घरी नाही जायचा. आतापर्यंत त्याला त्या विचाराने स्पर्श केला नव्हता, पण आता आईने सांगितल्यानंतर त्या विचाराने स्पर्श केला. हे असे हळूहळू अनेक विचार आम्हाला स्पर्श करत असतात बघा. म्हणजे कसं आहे, भगवंताने या ठिकाणी जन्माला घालताना अगदी स्वच्छ अवस्थेमध्ये जन्माला घातलेला आहे. त्याच्या पुढे सांगू का, मुळी उदक तीक्ष्ण असते, नाना वल्लींमध्ये जाते, संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. पडणाऱ्या पाण्यामध्ये दोष आहे का? आकाशातून पडणाऱ्या पाण्यामध्ये दोष आहे? निर्दोष आहे ना, ते निर्दोष आहे ना माऊली? तसं जन्माला येणारं बाळ निर्दोष आहे, कुठल्याही प्रकारे दोष नाही. पण जसा संग होतोय ना, आता आई वडिलांपेक्षा बाजूला झाला बरं का तो, म्हणजे मोठा झाला जरा. काही वेळेला आई वडिलांनी चांगले संस्कार जरी केले, चांगलं मार्गदर्शन जरी केलं, तरी आमच्या पतनाला कारणीभूत आमचा संग असतो, संग असतो माऊली. साधं उदाहरण आहे,
शेतकरी एखादा जो असतो की नाही, तो त्याच्या शेतामध्ये घरी खाण्यासाठी काही भाजीपाला लावतो, पालेभाजी लावतो घरी खाण्यासाठी. बाबा आता जे विकण्यासाठी लावतात त्यांचं पार 1-2 एकर मध्ये असतंय, पण त्या 1-2 एकर मध्ये असताना तो घरी खाण्यासाठी जे वेगवेगळं लावतो की नाही, समजा त्यांनी सगळी भेंडी लावलेली आहे शेतामध्ये, 1 एकरामध्ये भेंडी लावलेली आहे, पण त्याच्याच बाजूला एक पाट तो असा तयार करतो की त्या पाटामध्ये 2-4 कारल्याची तानं नाही का, थोडीशी टोमॅटो, 2-4 10-12 अशी मिरचीची बुड रोप नाही का, असं ते एका पाटामध्ये तो लावत असतो. आता एकाच पाटात असलेलं कारल्याची 2-3 तानं आहेत, 2-4 रोप टोमॅटोची आहेत, 2-4 रोप मिरचीची आहेत, 2-4 रोप वांग्याची आहेत, आणि त्या पाटाच्या पलीकडच्या बाजूला, शेवटच्या बाजूला एक आंब्याचं झाड आहे. आंब्याचं झाड आहे, रोप नाही बरं का, झाड आहे ज्याला आंबे येतात. मला सांगा, तो जो शेतकरी आहे त्या पाटामध्ये वेगवेगळं पाणी सोडतो की एकाच प्रकारचं पाणी सोडतो? कारल्याला वेगळं पाणी सोडतो का? टोमॅटोला वेगळं पाणी सोडतो का? मिरचीला वेगळं पाणी सोडतो का? मसाला टाकून मिरची तिखट व्हावी म्हणून? नाही ना बाबा, एकाच प्रकारचं पाणी सोडतोय त्या पाटामध्ये, पण त्या पाटातून एकाच प्रकारच्या गेलेल्या पाण्याला ज्याचा संग झाला, कारल्यात गेलं ते कडू झालं, टोमॅटोत गेलं ते आंबट झालं, मिरचीला गेलं ते तिखट झालं, आणि ज्या आंब्याला मिळालं, ज्या जातीचा, ज्या क्वालिटीचा आंबा असेल ना, त्याप्रमाणे त्या ठिकाणी चव निर्माण झाली. पाणी एकाच प्रकारचं आहे ना. तसं आम्हाला भगवंताने जन्माला घालताना निर्दोष जन्माला घातलेला आहे, पण आम्हाला जसा संग झाला ना, आमचं जीवन संघावर अवलंबून आहे. आमचं जगणं वागणं कोणावर अवलंबून आहे? तुम्ही कोणाच्या जोडीला बसता हे खूप महत्वाचं आहे. जीवनात ज्याला काहीतरी चांगलं करायचं आहे ना, त्यांनी वाईटाच्या संगतीला बसून चालेल का? चालेल? नाही चालणार ना, नाही का? अहो साधं उदाहरण आहे, सकाळी सकाळी जर दूधवाल्याने आवाज दिला, बाई दादा दूध घेऊन आलोय, तुम्ही रात्रीचा रस्सा ओतून तशीच तोपशीन येता का पातेली? दे बाबा याच्यामध्ये दूध, आणि नेली तर काय होईल? जर सद्वस्तू आम्हाला टिकवून ठेवायची आहे तर त्यासाठी सत्पात्रच पाहिजे. साधा आमच्या घरामध्ये आम्हाला जर दूध टिकवून ठेवायचं असेल तर त्यासाठी घासलेलं पुसलेलं स्वच्छ भांडच पाहिजे. या ठिकाणी जर संतांचे विचार आम्हाला ठेवायचे आहेत, संतांचे विचार जर आम्हाला साठवायचे आहेत, आणि संतांच्या विचाराप्रमाणेच जर आम्हाला जगायचं वागायचं आहे, तर आमचं अंतःकरण किती पवित्र पाहिजे, किती स्वच्छ पाहिजे, किती निर्मळ पाहिजे. अहो तसंच तर भगवंतानी जन्माला घातलं होतं, पण हात कोणाकोणाचे लागले, संघ कोणाकोणाचा झाला. आता बाहेरचे संघ जाऊ द्या, पण आतल्या आत आम्हाला कोणाकोणाचे संघ झाले बरं? एकच आहे का? एकच आहे. माणूस एकाच विचाराने काम करतो का, कार्य करतो का? प्रत्येक वेळेला माणूस बदलत असतो. सकाळी एक असतो, दुपारी एक असतो, संध्याकाळी बदलताच. काय बघा ना, अहो ज्या वेळेला काही माणसं तर आम्ही आश्चर्य करतोय की ते हरिनाम सोहळ्यामध्ये जर आले ना तर आमच्यापेक्षा चांगले नाचतात हरिपाठाला, हरिपाठाच्या वेळेला, कीर्तनाच्या वेळेला अगदी रममाण होतात, त्या ठिकाणी मस्त माना बिना डोलवितात. चांगलं आहे ना, आनंद तर घेतलाच पाहिजे. आणि आध्यात्मिक क्षेत्रातला आनंद जो आहे ना, तो आनंद कधीही न संपणार असतो, चिरकाल टिकणार असतो, शाश्वत असतो. त्याला नुसतं आनंद म्हटलं जात नाही, त्याला परमानंद म्हणतात. काय म्हणतात? परमानंद. पण तोच माणूस ज्या वेळेला हळदीला जातोय ना, त्या वेळेला स्टेजवर नाचणाऱ्या बायांमध्ये पण जाऊन नाचतोय, त्यांच्या हातातला माईक हिसकून घेऊन तिथेही ती नको ती गाणी बोलतोय त्यांच्या बरोबर. तोच माणूस मशाला गेला तर पहिला तमाशा शोधतो.
कुठेतरी एखाद्या कार्यक्रमाला गेला ना तो, लग्नाला, साखरपुड्याला, तर भांडण केल्याशिवाय घरी येत नाही, त्याला त्याच्यात आनंद असतो. त्याला ऑलराऊंडर म्हणतात ना. पाणी तेरा रंग कैसा बोले जिसमें मिलाया वैसा. कशातही मिळवा त्याला, अमृतात मिळवला